Hello friends and welcome to the channel. Today's video is specially for the students of 12th standard. It is based on the concept mind mapping. The question will be asked in question number 2nd C for 3 marks. Before we proceed in this video, let's know the assessment criteria or scheme of marking. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण माइंड मॅपिंग ही संकल्पना पाहणार आहोत आणि त्याची 2 उदाहरणंही सोडवणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण या प्रश्नावर गुणदान योजना कशी असते त्याबद्दल माहिती घेऊया. लॉजिकल फ्लो ऑफ आयडियाज, थॉट्स अँड कन्सेप्ट्स 2 मार्क्स. तुम्ही दिलेल्या विषयाला किंवा संकल्पनेला अनुसरून व्यवस्थितपणे संकल्पनांचा फ्लो मांडलेला आहे का, तर त्याच्यासाठी 2 मार्क आणि प्रेझेंटेशन सादरीकरण 1 मार्क असे टोटल 3 मार्कासाठी हा प्रश्न क्वेश्चन नंबर 2C मध्ये विचारला जातो आणि याला इतर कोणताही ऑप्शन असत नाही. हा प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांना सरावासाठी जी क्वेश्चन बँक दिली होती त्यामध्ये 5 नमुन्यादाखल उदाहरणं दिले होते. त्यापैकीच आपण 2 उदाहरणे सोडूया. तो प्रश्न याप्रमाणे असेल. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाइन युजिंग युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट टू इलिस्ट्रेट डेव्हलप ऑन द टॉपिक. द टॉपिक इज फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन. तर मित्रांनो, शाब्दिक संवाद हा 2 प्रकारे करता येतो. म्हणून आपण जी ट्री डायग्राम काढली, मेन रूट आहे फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन आणि त्याला 4 ब्रांचेस आहेत. व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन
तयार करता येईल। सुरुवातीला फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन, त्यानंतर त्याला 4 ब्रांचेस, इंग्रजी भाषेचे फायदे या विषयावर आपल्याला माइंड मॅप तयार करायचा आहे। तर तो प्रश्न आपण याप्रमाणे सोडवू शकतो। आपण या ठिकाणी अगोदरच्या सोडवलेल्या उदाहरणामध्ये ट्री डायग्राम काढला होता, तर या ठिकाणी आपण